सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा गडबडीचा असू शकतो, त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. जास्त उत्साहामध्ये कुठलंही काम करू नका. आज तुमची कमाई वाढेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्ही तुमच्या कमाईतील काही भाग हा चांगल्या कामासाठी खर्च करू शकाल. तुमच्या जवळच्या लोकांसोबत चांगले संबंध ठेवा, नाहीतर तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात. आज पैशांचे काही व्यवहार तुमचे रखडू शकतात. तुमच्या कुटुंबातील भाऊ बहिणी तुम्हाला मदत करतील, त्यामुळे तुमची अडचण मात्र दूर होईल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचा जाईल. तुमचा व्यवसाय थोडासा त्रासदायक असू शकतो, परंतु तुम्हाला नफा मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादामध्ये तुम्हाला विजय मिळेल, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही समतोल ठेवाल, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींसोबतचे संबंध सुधारण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तुमच्या चुकीसाठी तुम्ही त्यांची माफी मागा. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत आहे. धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला संधी मिळेल, त्यामुळे समाजामध्ये तुमची ओळख वाढेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची तुम्हाला काळजी वाटू शकते. तुम्हाला समाजसेवेचं काम करण्याची संधी मिळेल. जर तुम्हाला शारीरिक त्रास होत असेल तर तो आज कमी होईल. तुम्ही तुमच्या बुद्धीनं आणि विचारशक्तीनं योग्य निर्णय घ्याल, त्यामुळे लोकांना आश्चर्य वाटेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची तब्येत थोडी नाजूक राहू शकते. बाहेरचं अन्न खाल्ल्यानं तुम्हाला पोटाचे विकार होऊ शकतात. आज कोणीतरी तुम्हाला चुकीचा सल्ला देऊ शकतं, त्यामुळे तुम्ही आज कोणाचंही ऐकू नका. कामाच्या ठिकाणी दिवस थोडासा कठीण जाऊ शकतो. बिझनेसमध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. ते तुमचा विश्वासघात करायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि त्यामुळे तुम्हाला बराचसा त्रास होऊ शकतो. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही टीम लीडर म्हणून एक चांगलं काम कराल. तुमच्या प्रेमजीवनातील अडचणी आज दूर होतील. तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल. काही वैयक्तिक गोष्टींमध्ये तुम्ही सिरियस व्हाल. सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. तुमची एखादी इच्छा आज पूर्ण होऊ शकते. जर तुम्ही नवीन काम करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. बिझनेसमध्ये एखादी डील झाल्यानं तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरीब लोकांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या बाबतीमध्ये दिवस चांगला जाईल. तुम्ही फार मेहनत करून तुम्हाला जे हवं ते मिळवू शकता. ऑफिसमध्ये तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला महत्त्वाच्या डिस्कशनमध्ये सहभाग घ्यावा लागू शकतो. पैशांचे व्यवहार क्लिअर ठेवा. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका, नाहीतर नंतर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यामध्ये बांधून अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा विचारपूर्वक तुमच्यासाठी पुढे जाण्याचा राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगले मार्ग मिळतील. नोकरी शोधणाऱ्या लोकांना एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गप्पा मारण्यामध्ये वेळ घालवाल.
तुमचे मित्र तुम्हाला आज भेटायला येऊ शकतात. तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये काही टेन्शन असेल तर ते कमी होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास आहे. एखादी नवीन प्रॉपर्टी मिळाल्यानं तुम्हाला आनंद होईल. कुटुंबातील समस्या सुटतील. पर्सनल गोष्टींवरती तुम्ही आज लक्ष केंद्रित कराल. नवीन कामामध्ये इंटरेस्ट दाखवल्यानं तुम्हाला नक्कीच यश मिळेल. आज एखादं महत्त्वाचं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही खुश व्हाल. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी महत्त्वाच्या गोष्टीवरती चर्चा करू शकता. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की व्यापार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. व्यापार करारासंबंधी एखादी चांगली बातमी तुम्हाला आज मिळू शकते. प्रेमळ जीवन जगणारे लोक त्यांच्या जोडीदाराच्या बोलण्यानं मात्र नाराज होऊ शकतात. सामाजिक संबंधांमध्ये आज सुधारणा होईल. तुमचं रखडलेलं काम वेळेवरती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आळस सोडावा लागेल. कामामध्ये रिस्क घेणं टाळा, नाहीतर त्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा उत्साहानं भरलेला असेल. तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्याल. सगळ्यांशी तुम्ही आज आदरानं वागाल. जर तुम्ही कोणाला वचन दिलं असेल तर ते नक्कीच पूर्ण कराल. विद्यार्थ्यांसाठी एखादी नवीन गोष्टी शिकणं चांगलं राहील. तुम्हाला एखादी आवडती वस्तू मिळू शकते. तुम्ही तुमच्या घरातील लोकांसोबत एखाद्या समस्येवरती चर्चा करू शकाल. तुमच्या कामावरती लोकांचा विश्वास वाढेल, त्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या मनामध्ये प्रेम आणि मदतीची भावना राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा टिळा कपाळी लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या जबाबदारीनं काम करण्याचा आहे. तुमच्या काही योजना आज पूर्ण होतील. आज तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. वैयक्तिक गोष्टींमध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. आज तुमच्या बोलण्यानं तुम्हाला समाजामध्ये मान सन्मान मिळेल. तुम्ही लोकांच्या भल्यासाठी बोलणार आहात, परंतु लोक याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. जर तुमच्या मुलांना नवीन जबाबदारी दिली तर ते आज व्यवस्थित पार पाडतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच व्यस्त असणार आहे. तुमचा खर्च वाढल्यानं तुम्ही टेन्शनमध्ये येऊ शकता. तुमचे विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. विदेशातून आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत केल्यानं तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे तुम्ही खुश व्हाल. तुमचा एखादा नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. बिझनेसच्या कामामध्ये कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका, नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची पोळी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.